शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता आणखी एका गंभीर घटनेने शहरात खळबळ उडाली। धानोरी रोडवरील विश्रांतवाडी परिसरात भर दुपारी 3 तरुणांनी एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केलाय। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे, तर तिसरा आरोपी हा फरारी असून त्याचा तपास देखील आता सुरू आहे। नरेश रामचंद्र तिडंगे असं जखमी व्यक्तीचं नाव असून ते विश्रांतवाडी परिसरात काम करत होते। बुधवारी 11 जून रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास 3 तरुणांनी त्यांची वाट अडवून धारदार कोयत्याने अचानक हल्ला केलाय। या घटनेवेळी काही नागरिकांनी धाव घेत हस्तक्षेप केला आणि त्यानंतर हल्लेखोर पळून गेले। यात नरेश तिडंगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास देखील सुरू केलाय, तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून ते दोघेही स्थानिक रहिवासी असल्याचं देखील समोर आले। त्याचबरोबर तिसऱ्या आरोपीचा शोध देखील पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण देखील पसरले।